कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज C5 सोबत, तेही एकदम फ्री. बरं तुम्हाला तिघींचं लव्ह मॅरेज आहे. हा ट्रायंगलच आहे ना तिघी बरोबर ना. तुम्ही तिघी लव्ह मॅरेज, तुम्ही दोघे अरेंज मॅरेज. येस. तुम्हा दोघींना विचारायचंय मला, लव्ह मॅरेज चांगलं की अरेंज मॅरेज? तुमचं काय म्हणणं आहे? आता माझा अरेंज मॅरेज आहे त्यामुळे मी जो अनुभव घेते सो अरेंज मॅरेज चांगलं वाटतंय. तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? काय मला ऍक्च्युली लव्ह मॅरेज करायचं होतं मग काय झालं? कोणी भेटलं नाही म्हणून फायनली अरेंज मॅरेज केलं अँड आय एम व्हेरी हॅपी. म्हणजे ते म्हणतात ना की सोलमेट मिळालाय, तर अगदी असं हो आहे. का? लग्नानंतर म्हणजे सांगा हे काय असतं सोलमेट म्हणजे, जरा मला समजावून सांगा. म्हणजे जसं वेव्ह लेंथ मॅच होते. आता आम्ही फक्त नवरा बायकोपेक्षा बेस्ट फ्रेंड्स आहोत आणि ते खूप मला वाटतं इम्पॉर्टंट आहे. किती वर्ष झाली लग्नाला? 5 वर्ष. तुमच्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? लव्ह मॅरेज करणं चांगलं की अरेंज मॅरेज? मी लव्ह मॅरेज म्हणेन, कारण लव्ह मॅरेजमध्ये नातं हे टप्प्याटप्प्याने डेव्हलप होत जातं. म्हणजे माझ्या केसमध्ये तरी आधी आम्ही 1 वर्ष मित्रमैत्रिणी होतो, मग त्याच्यानंतर आम्ही प्रेमात पडलो, मग साधारण 4 वर्ष आम्ही प्रेमात होतो. त्यातली पण 2.5-1 वर्ष साधारण लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं, कारण ओमकार ऑलरेडी न्यूझीलंडला पुढच्या शिक्षणासाठी गेलेला होता. सो असं ओव्हरसीज लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप होतं. मग आम्ही लग्न केलं. सो आम्ही आधीपासून एकमेकांना माहिती होतो. नॉट इन अँड आउट 100% असं मी नाही म्हणणार, ते एकत्र राहिल्याशिवाय नाही कळत, पण तरी तो प्रवास सोपा होतो असं मला वाटतं. लव्ह मॅरेज असेल तर प्रवास सोपा होतो, म्हणजे हो, जी म्हणजे 4 वर्ष अगदी- प्रेमाची आहेत ती आधीच होऊन जातात. हा म्हणजे अगदी अनोळखी व्यक्तीबरोबर डायरेक्ट लग्न करण्यापेक्षा थांबा. ओ बोला. ओ हे काय नवीन शेजारीच बसलायत सांगते. तुम्ही एकदम अनोळखी. नाही, पण मी अनोळखी असं म्हणणार नाही, पण आपण जेव्हा बघायला जातो पहिल्यांदा तेव्हाच आधीच क्लिअरली दोघांनी एकमेकांशी बोलून भेटून. नाही पण तो कालखंड फार कमी असतो ना, 2 कमी दिवसातलं असतो, पण असतं ना. दोन भेटी आपण म्हणू शकतो की परत एकदा भेटायचं. असं 2 भेटी. इथे किती भेटी होत्या? नाही, अगणित. अगणी. बरं त्यांचा अनुभव विचारला. तुमचं काय म्हणणं? लव्ह मॅरेज चांगलं? लव्ह मॅरेज. हा? लव्ह मॅरेज. का? माझ्या बाबतीत तर लव्ह मॅरेज खूप छान झालं. कसं काय सुरुवात कशी झाली तुमची त्या आम्ही चाळीमध्ये? लहानपणापासून एकमेकांना ओळखतोय, पण असं बोलणं चालणं नव्हतं इतकं. मग मोठं झाल्यानंतर भेटलो, बोलणं चालणं सुरू हा, झालं. मग मैत्री झाली, मग प्रेम झालं. नाही, पण ते पण कोणी मला सगळं एकाच बिल्डिंग मध्ये राहत हो, होतं, तरी बोलणं नव्हतं. त्या दृष्टीने आपण बोलत नाही ती ना. दृष्टी कुठली असते? ती काय, मला हे नवीनच आहे डोमेन. सोलमेटची दृष्टी नसते ना. सोलमेटची दृष्टी असते, ती कधी प्राप्त होते आपल्याला? मैत्री झाल्यानंतर अजून म्हणजे कितवीत साधारण? लग्नाच्या आधी 1-2 वर्ष आम्ही म्हणजे 2 वर्ष व्यवस्थित ओळखायला लागलो. आता लग्नाला 2 वर्ष झाली माझ्या. लग्नाला 2 वर्ष झाली लग्नाला का? 2 वर्ष आणि झाली. ओळख किती वर्षाची? आधी 2 वर्ष. आधी 2च वर्षाची ओळख होती. अच्छा. सुरुवात कशी झाली? वरचा सुरुवात- बंगला घालताना सुरुवात म्हणजे कोणीच कोणाला प्रपोज केलं नाहीये. काय सांगता? मग काय कचरा टाकत होता वरून का पाणी फेकत होता? काय करत होता? कोणीच कोणाला प्रपोज नाही केलं. असंच झालं ते बोलता बोलता की येस वेवलाईन जुळते आपली, आपण पुढे जाऊ शकतो किंवा असं. मग तो त्याच्या घरी बोलला, मी माझ्या घरी बोलले आणि पण गणरायात दरम्यान तुम्ही घरच्यांच्या नकळत पण बाहेर भेटत होता ना? नाही एवढे एवढे नाही पण तेवढे तर भेटले. नाही, असं कसं शक्य होईल? कारण आम्ही ग्रुपमध्ये होतो ना एकत्र. पण कसं आहे? एकदम एकदम काय? खूप खूप छान. ते जॉबला आहेत आणि माझा व्यवसाय आहे स्वतःचा. अच्छा. आम्ही सगळ्या उद्योजिका आहोत आज. अरे वा, किती मस्त. काय करता आपण? मी फायनान्शियल ॲडवायझर आहे. बरं, आपण? मी म्युझिकमध्ये आहे, मी तबला विशारद आहे अरे वा. आणि साऊंड इंजिनिअरिंगचा कोर्स केलाय. सो माझा स्टुडिओ पण आहे रेकॉर्डिंग डोंबिवलीमध्ये. डोंबिवली. व्हेरी गुड. आपण? माझं लिली व्हॅली गिफ्टेरिया या नावाने पाटकर शाळेजवळच गेली 3 वर्ष आउटलेट आहे आणि त्यातली काही रेंज, हँडक्राफ्टेड रेंज मी स्वतः बनवते. अरे वा. आपण? मी आर्टिस्ट आहे. कॅनव्हस पेंटिंग, स्केचेस आणि 2D ॲनिमेशनमध्ये काम करते. आणि तुमचं ते कसं काय म्हणालात लग्न जमलं ते? खरं तर त्याची खूप वेगळी स्टोरी आहे. म्हणजे लग्न व्हायच्या 2 वर्षापूर्वी पण ते स्थळ आलं होतं. तेच. हां, त्यांचंच आलं होतं. पण ते सोलमेट नव्हतं तेव्हा. नाही, म्हणजे तेव्हा मला लग्न करायचं नव्हतं. आणि जेव्हा पहिल्यांदा घरी भेटलो सगळे, तेव्हा पहिल्याच भेटीत आम्ही 1-2-2.5 तास बोलत होतो. अरे वा. ते काय रंगपेटी वगैरे घेऊन आले? नाही नाही,
पण तेव्हा आम्ही जसे बोलायला लागलो तेव्हा लक्षात आलं की हो काहीतरी ते वाईब्स म्हणतात ना, मला खूप छान वाटलं त्याचे घरचे आणि तो खूप छान असते. सो मग हळूहळू गोष्टी पुढे गेल्या. चांगला वेळ मिळाला, भेटलो, अजून ओळखू लागलो आणि मग लग्न झालं. ते काय करतात? ते HR मध्ये HR MBA HR. आपलं कसं काय? मी डेंटिस्ट आहे आणि सध्या मी सॉर्टेड संस्कार नावाचं माझं हे चॅनल चालू केलं आहे ज्याच्यात मी पॅरेंटिंगबद्दल बोलते. पण मग मला सांगा, ते कुठे भेटले तुम्हाला, कसे भेटले? माझी जी कॉलेजमधली बेस्ट फ्रेंड होती तिचा हा शाळेतला मित्र होता. अरे वा, मग ते दोघे फिरायचे म्हणजे सुरुवातीला भेटत असतील ना तुम्ही भेटले? नाही, पण कॉमन ग्रुपमध्ये एकदा मी गेले होते आणि मग तिथे पहिल्यांदा भेटलो. पण काय कारण काय, कशामुळे तुम्ही एकत्र आला? आम्ही गेलो होतो पिक्चरला, कुठला? मग नंतर हळूहळू ओळख कुठला झाली. कुठला होता तू? शूट आउट ॲट लोखंडवाला. काय पहिला पिक्चर तेव्हापासून तो जो काय घायाळ झालाय. पण घरी कळल्यावर तुमच्या काय झालं? काहीच नाही, माझ्या घरी तर आई बाबा अगदीच सुरुवातीपासून ओके होते. म्हणजे आई बाबांचं एकच होतं, त्यांनी आम्हाला 10वी 11वीत सांगितलं होतं की तुमचं काही असेल तर आम्हाला लोकांकडून नाही कळलं पाहिजे, तुम्ही आम्हाला येऊन सांगा, आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. हो, म्हणजे जसं दाढ दुखली की स्वतःच कळतं ना तसं. हो ना. त्यामुळे डे 1 पासून आमच्या दोघांच्याही घरी माहिती होतं. सो असं काय. बरं, मिस्टरांनी जर त्यांच्या स्वभावात एक बदल करायचा असेल त्याने, तर तुम्ही कुठला सुचवाल? थोडंसं ते स्वतःच्या कॅपॅबिलिटी पेक्षा स्वतःला कमी समजतात असं मला वाटतं. तर तो त्यांनी करावं. तुमचं काय म्हणणं? ते आळस थोडा कमी करावा. त्यांनी. तुमचं काय म्हणणं? थोडंसं काम कमी करावं आणि रोमॅन्टिक थोडासा जास्त झाला तर आवडेल. अतिशय वृक्ष माणूस आहे. आणि प्रेमविवाह आहे. कळलं उत्तर बघताय ना आपण. तुम्ही सांगा. मी असं सांगेन की काही गोष्टी वेळेवर त्यांनी कराव्यात, असं माझं मत आहे की काही नाही, आहेस तसाच राहा आयुष्यभर. बास म्हणजे का? कसं आहे हो, जरा मला सुचलेलं. म्हणजे कसं आहे जरा कळू द्या. म्हणजे काय? मन मिळावं, व्यवस्थित छान, जसा आधी होतास तसाच आत्ता आहेस आणि तसाच पुढे राहा. काही बरं, तुम्ही स्वतःच्या स्वभावात एक बदल करायचा असेल, जो बदल ऐकून त्यांना आनंद होईल असं जर असेल, तर तुम्ही कुठला करा? निडर हो कुठल्याही गोष्टीत. निडर हो. हो, इथे प्रेम करताना निडर, तर आता कसलं निडर? बरं ठीक आहे. तुमचं काय म्हणणं? तुम्ही डॅशिंग म्हणजे आहात की होणार आहात? आता आहेच, पण अजून थोडंसं डॅशिंग व्हायचं आहे. घरच्यांचा थोडा विचार करावा आपण. मला माझा राग कमी करायला आवडेल. का वृक्ष होणार नाही तर माणूस? म्हणजे इतका होणार नाही, वृक्षपणामुळे राग येतो ना. मला माझी झोपेची वेळ थोडी कमी केल्याने त्यांना आनंद होईल. नाही का? काय काय म्हणजे सोलमेट कसा असतो बघा, त्यांनी आळसपणा कमी करावं, तुम्ही कमी झोपणार. तुम्ही? मी थोडी कमी वर्कोहॉलिक झाले तर कदाचित आवडेल. आवडेल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.